श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 2024 या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पांना समर्पित असा हा दिवस आहे. आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता नष्ट व्हावी, नजर दोष वाईट बाधा संपून जावी, तर यासाठी संध्याकाळी 3 सांजेला घरामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी दारिद्र्य बाहेर जाईल आणि बाहेरील लक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल. या वस्तू आपण कशा प्रकारे जाळायच्या याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या घरामध्ये सतत मतभेद होत आहेत. आपण कितीही प्रेमाने बोलले तरी समोरची व्यक्ती रागाने चिडून बोलत असेल. घरामध्ये एकोपा राहिलेला नाही. पती पत्नीमध्ये मतभेद होत आहेत. पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा आलेला आहे. इतरांचे ऐकून आपल्या घरामध्ये भांडण, कटकटी, किरकिरी वाढत आहेत. घरातील जी मुले आहेत तर ती व्यसनाच्या आहारी गेलेली असतील, वाईट मार्गाला लागलेली असतील. घरातील प्रत्येक जण जो आहे तर तो स्वतःच्या मर्जीने वागत आहे. एकमेकांना विचारून विचार विनिमय करून निर्णय घेतले जात नाहीत. सर्व सदस्य जे आहेत तर ते एकमेकांशी नीट बोलत नसतील, एकत्र बसून नीट चर्चा करत नाहीत. घरातील रुटीन जे आहे तर ते बिघडलेले आहे. पैसा टिकत नाही. आजारपण जे आहे तर ते वाढत आहे. घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी पडत आहे. दवाखान्यासाठी भरपूर पैसे खर्च होत असतील. घराला नजरदोष निर्माण झालेला असेल. त्याचप्रमाणे वास्तुदोष, ग्रहदोष, तरी ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला घरामध्ये काही वस्तू जाळायच्या आहेत. यामुळे आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होत असते आणि आपल्याला फरक जो आहे तर तो जाणवायला सुरुवात होत असते. आजारी ज्या व्यक्ती आहेत तर त्यामध्ये सुधारणा होते. घरातील सदस्य प्रेमाने वागू लागतात. घरातील कोणतीही व्यक्ती जी आहे तर ती नक्कीच हा उपाय करू शकते. स्त्री, पुरुष, कुमारिका, विधवा, तर सर्व व्यक्ती हा उपाय करू शकतात. हा उपाय करायचा आहे आपल्याला संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला. आता संध्याकाळी जर काही कारणाने आपल्याला वेळ नसेल तर झोपण्या अगोदर जरी आपण हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. या उपायासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे. आता जर मातीची मोठी पंती नसेलच तर तुम्ही तामण घेतलं तरी चालेल, परंतु शक्यतो आपल्याला मातीची मोठी पंती घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला गाईचं शेणकूट म्हणजे देशी गाईची जी गौरी असते तर त्याचा थोडासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी पूजा साहित्य मिळते तर त्या ठिकाणी ही देशी गाईची गौरी जी आहे तर ती मिळते, किंवा तुम्हाला जर आजूबाजूला हे शेणकूट मिळाले तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर जो आहे तर तो नकारात्मकता नष्ट करण्यासाठी प्रभावी असतो. परंतु जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही रेग्युलर कापूर घ्या. 4 ते 5 कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. यानंतर 5 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या फूल असलेल्या अखंड असाव्यात. तुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत. त्याचप्रमाणे नवीनच लवंगा घ्यायच्या आहेत. इतर गोष्टींसाठी वापरलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत. तर अशा तुम्ही 5 किंवा 6 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. यासोबत तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे. तमालपत्र सुद्धा व्यवस्थित असावं आणि थोडीशी आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे. तर असं सर्व साहित्य आपल्याला त्या पंतीमध्ये घ्यायचं आहे आणि या साहित्यावरती आपल्याला थोडंसं शुद्ध तूप जे आहे तर ते घालायचं आहे. हे तूप देशी गाईचेच असावे. परंतु जर काही कारणाने देशी गाईचे तूप मिळाले नाही तर जे तुम्हाला तूप मिळेल तर ते जरी तुम्ही घातलं तरी चालेल आणि जरी आपण तूप नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू त्या पंतीमध्ये एकत्र करायच्या आणि आपल्याला आपल्या घराच्या ब्रह्मस्थानावरती म्हणजे आपल्या घराचा जो मध्यभाग आहे तर त्या मध्यभागी आपल्याला बसायचं आहे आणि ही जी मातीची पंती आहे तर ती एका ताटामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण जो कापूर ठेवलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. किंवा जरी तुम्हाला घराच्या मध्यभागी बसणे शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे देवघर आहे तर त्या देवघरासमोर बसायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. आणि कापरासोबत इतर ज्या गोष्टी आहेत, शेणकूट असेल, लवंग असेल, तमालपत्र असेल, तर ते सुद्धा आपोआप प्रज्वलित होईल. आणि त्यानंतर आपल्या घराच्या मध्यभागावरून किंवा देवघरासमोरून आपल्याला उठायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा धूर पसरवायचा आहे आणि शेवटी आपल्याला मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे आणि आपल्याला तो धूर जो आहे तर तो आपल्या हाताने असा घरभर पसरवायचा आहे. आणि हे सर्व जेव्हा आपण करत असतो तर त्यावेळेला रामरक्षा किंवा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे.
किंवा तुम्ही मोबाईलवरती लावलं तरीसुद्धा चालेल किंवा विष्णू सहस्रनाम जरी म्हटलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत आणि त्याचा धूर मात्र आपल्याला संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे. बाथरूम, टॉयलेटची जी जागा आहे तर ती फक्त आपल्याला सोडायची आहे. इतर सर्व घरभर हा धूर पसरवायचा आहे. शेवटी मुख्य दरवाजाजवळ आणून आपल्याला ते ताट जे आहे तर ते ठेवायचं आहे. आणि जेव्हा यातील सर्व साहित्य जळेल तर त्यानंतर आपल्याला हे ताट उचलून ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर हे सर्व जे साहित्य जळालेलं आहे तर ते घराबाहेर आपल्याला टाकायचं आहे. तुम्ही झाडाखाली मातीमध्ये टाकू शकता किंवा निर्माल्यमध्ये टाकू शकता. आणि प्रत्येक वेळेला आपण हा जेव्हा उपाय करणार आहोत तर त्यावेळेला ही पंती जी आहे तर ती तुम्ही वापरू शकता. पंती फक्त आपल्याला स्वच्छ करून ठेवायची आहे. इतर साहित्य जे आहे तर ते टाकायचं आहे. आणि हे सर्व करताना आपल्याला आपल्या कुलदेवताचं, इष्टदेवताचं, आपल्या गुरूंचं स्मरणसुद्धा करायचं आहे. आपल्या घरातील जे काही वाईट दोष असतील, जी काही इडापिडा असेल किंवा जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे.